हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तेव्हा सुखाचा मग तया, पूर आला जो धनंजया, तेथ वाढ तरी बुडोनिया ठेला देव. ज्ञानेश्वर महाराज आलिंगनाचा परिणाम सांगतात. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. परिणाम काय झाला, तेव्हा सुखाचा मग तया, पूर आला धनंजया. सुखाचा पूर आला हे ज्ञानोबा बोलतात. आणि त्या दृष्टीने आपण थोडासा त्याचा विचार करून आलो. कारण पूर आला हे म्हणण्यामध्ये कदाचित संशय निर्माण होण्याची शक्यता, की पूर आला म्हणजे कधीतरी ओसरलाही असेल. कारण पूर येतो आणि जातो, आला होता गेला पूर असं होईल, हे होऊ नये याच्याकरता थोडा विचार आपण केला होता. कारण पूर आला म्हणण्यामध्ये मग तो कधी ओसरला, 10 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्याने, कदा 2 दिवसांनी पाऊस पडायचा बंद झाला की मग ओसरला, असं काही त्याला सांगता येतं. तसं या सुखाच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराजांनी पूर असा शब्द वापरल्यामुळे कदाचित हे सुखही कदाचित काही कालानंतर ओसरेल की काय अशी शंका येईल. याच्याकरता ओसरणारं सुख हे वैषयिक सुख आहे. ते सुख नित्य सुख नाही, शाश्वत सुख नाही. वैषयिक सुख जीवाला केव्हाही प्राप्त आहे, त्याच्याकरता विशेष प्रयत्न करण्याचं काही कारण नाही. कारण प्रारब्धाने जे मिळतं त्याच्याकरता परमार्थ करावा लागत नाही. परमार्थ त्याच्याकरता केला जातो की जे प्रारब्धानं मिळू शकत नाही. अन्नाकरता परमार्थ, मानाकरता परमार्थ, ह्याच्याकरता परमार्थ नाहीच आहे. जे आम्हाला आमच्या प्रारब्धामध्ये मांडलेलं आहे म्हणून या ना त्या प्रकारानं आज ना उद्या कधीतरी मिळणारच आहे, त्याच्याकरता देवाचं भजन पाहिजे कशाला. अपूर्व फलाच्या प्राप्तीकरता भगवत भजन, अपूर्वते करता परमार्थ. जी गोष्ट मला माझ्या खेड्यामध्ये मिळते ती घ्यायला मला मुंबईला जायचं कारण नाही ना. जी कुठेही मिळते त्याचं काय नवल आहे, काय वैशिष्ट्य आहे. साखर कुठेही मिळते, अमुक एखादी गोष्ट, डाळ तांदूळ कुठेही मिळतात. बिडी सिगारेट कुठेही मिळतं, त्याच्याकरता मुंबईला जायची गरज नाही. तिथं जाण्यात लपवून काही करायचं असेल तर जातात, परंतु त्यात महत्वाचं नाही. जे अपूर्व आहे, जे कुठं मिळत नाही असा पदार्थ घेण्याकरता शहरामध्ये जाणं इष्ट आहे. तसं प्रपंचामध्ये आम्हाला जे वैषयिक सुख आहे ते गतजन्माच्या आमच्या कर्माचा परिणाम म्हणून मांडलेलंच आहे. आमच्या वासना अतृप्त राहिल्या तर ते आम्हाला या जन्मी भोगाव्या लागतात. आमचं कर्म जर चांगलं असेल तर भोगसुख मिळेल आम्हाला वगैरे, याचा विचार आपल्याला करता येईल. पातंजल मुनींनी त्याचाही विचार केला. कर्मफलाचा विचार करत असताना तद्विपाको जात्यायुर्भोग, जाती, आयु आणि भोग हे माणसाला त्याच्या कर्माचा परिणाम म्हणून मिळत असतात. परंतु ह्याच्यातही गंमत अशी आहे की ज्याला जाती चांगली मिळते त्याला भोग चांगले मिळतीलच असं नाही, आणि ज्याला भोग चांगले मिळतात त्याला आयुष्य चांगलं मिळेल असं नाही. हे तिन्ही एकत्रित येणं अवघड असतं.
तद्विपाको जात्यायुर्भोगा म्हणत असताना जाती आयुभोग काय आहे याच्यामध्ये? जाती चांगली असेल तर भोग नसतात, भोग असेल तर जाती नसते, जाती भोग दोन्ही असतील तर आयुष्य पुरत नाही. काही जणांना जाती चांगली मिळते पण भोग मिळत नाहीत. सुदामदेव चांगली जाती मिळाली, उत्तम कर्माचा परिणाम, ब्राह्मण म्हणून जन्माला आले, अभ्यास केला, सगळं अनुकूल, काही प्रतिकूल नव्हतं, परंतु भोग नव्हते. भगवंताला काही द्यायचं म्हटलं तर लोकांकडून हात पसरून आणावं लागलं बायकोला. ती बिचारी चांगली होती म्हणून बरं, ती गेली तिथं, मागितलं, शिव्या खाल्ल्या, काय मुठभर तिला चांगले पोहेही नाही, पोहे पाखडत बसली होती शेजारी, तिने त्या पोह्यावर आलेला कोंडाच उचलला म्हणेन तो त्यात तिच्या पदरात टाकला. काय रोज रोज उठून आमच्या घरासमोर येतात, तोंड वेंगाडून आमच्याकडे मागता, लाज वाटत नाही तुम्हाला? अरे दसरा बघत नाही, दिवाळी बघत नाही, कधी यायचं ना हात पसरायचा, काहीतरी द्यावं, काहीतरी द्यावं. ती बिचारी सुदामदेवाची पत्नी सुशीला, ती म्हणाली, अहो नाही, आता एकदा द्या, ह्याच्या पुढं मागणार नाही. काय तिला माहिती होतं देव जाणे, ह्याच्या पुढं मागायची वेळच येणार नाही. अरे हे पोहे घेऊन आमचे यजमान ज्याच्याकडे चाललेत ना, तो पुढं मागू देणार नाही आता आम्हाला, तो आम्हाला हात पसरू देणार नाही, तो आम्हाला आता देण्याचीच व्यवस्था करेल. मागितलं. मी कशा करता बोलतो? जाती चांगली मिळाली, आयुष्यही चांगलं मिळालं, पण भोग मिळाले नाही. काही जणांना उत्तम भोग मिळतात पण जाती चांगली मिळत नाही. अशी उदाहरणं पुष्कळ आहेत, आपल्याला नाही आहेत असं नाही. बळी राजाचा विचार केला तर भोग काही कमी मिळाले, स्वर्गाचं राज्य मिळालं पण असुर योनीमध्ये जन्माला यावं लागलं. काय उपयोग झाला? अशी अनेक उदाहरणं, एक नाहीत. रावणाला काय भोग कमी होते आणि आयुष्य कमी होतं सांगा, पण जाती चांगली नव्हती, राक्षस कुळामध्ये यावं लागलं. काही जणांना जाती चांगली मिळत नाही पण तरी आयु भोग हे सगळे चांगले मिळतात. प्रल्हाद असुरच कुळामध्ये जन्माला आले परंतु भोग काय मिळाले? अरे भगवंतानी यावं प्रत्येक पावला पावलाला, काय अजून ह्याच्या पलीकडे काय लागतं मला सांगा. कशा करता बोलतो? जाती, आयु आणि भोग हे तिन्ही सर्वांना समानत्वानं मिळत नाहीत. कधी कुणाला काही जास्त, कधी कुणाला काही कमी, वरकड कोठे काही, एक आहे एक नाही, अशीच परिस्थिती जगतामध्ये बहुतांश ठिकाणी दिसते. ज्यांच्याकडे संपत्ती आहे, आपण मागे बोललो ना, विदुरांनी जसं त्या धृतराष्ट्राला सांगितलं, अर्थागमो नित्यम आरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वश्यश्च पुत्रः अर्थकरीच विद्या षड्जीव लोकस्य सुखाने राजन. हे म्हणताना सगळं, ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांच्या तब्येती चांगल्या नाहीत, ज्यांची तब्येत चांगली आहे त्यांच्याकडे पैसे नाहीत, हे दोन्ही ज्याच्याकडे त्याला बायको चांगली मिळत नाही, ज्याला बायको चांगली मिळाली ती गोड बोलत नाही, गोड बोलणारी असेल, चांगली असेल, पैसे असतील, तब्येत चांगली असेल तर झालेली पोरं चांगली नाहीत. आता काय करावं? एक प्रकार आहे का याच्यामध्ये महाराज? सगळं अनुकूल मिळायला कुठं शक्य आहे बोला? जे प्रारब्धाने मिळतं ते सर्वांना समान नसतं. मी का बोलतो? वैषयिक सुखाचा जो विचार माणूस आपल्या जीवनामध्ये करतो त्याच्याकरता आपल्याला विशेष प्रयत्नाची आवश्यकता नसते. माणसाला विषयाचे उपभोग काही प्रयत्न न करताही त्याच्या प्रारब्धामध्ये असतील तर मिळून जातील, पण कुणाच्या प्रारब्धात परमात्म कृपा आहे असं लिहिलेलं नसतं की कोणतेही प्रयत्न न करता त्याला जागेवर बसून भगवत कृपा होईल. नाही होत अशी, असं होणार नाही. याच्याकरता प्रयत्न करावे लागतील. म्हणून पूर या शब्दावरून कदाचित वैषयिक सुख वाटण्याची शक्यता आहे. म्हणून वैषयिक सुख आणि भगवत सुख याच्यामध्ये अंतर काय आहे याचा विचार काल आपण करून आलो. वैषयिक सुख परिणाम, ताप, संस्कार, दुःख, ही गुणवृत्ती भेदात वगैरे हे सगळं आपण बघून आलो. याच्याने प्राप्त होणार आहे परमात्म सुख हे याच्यापैकी नाही. ते परिणामतः वगैरे हे सगळं नाही आहे त्या परमात्म सुखामध्ये. भगवत सुख जेव्हा मिळतं तेव्हा ते अल्प मिळत नाही. जे मिळतं ते एकच मिळतं, जे मिळतं ते एकदाच मिळतं, आणि जे मिळतं ते पुन्हा सुखाची आठवण करून होऊ न देणारं मिळतं. म्हणून काल आपण एक सूत्रही बोललो होतो, माणसाला असं सुख मिळालं पाहिजे की ज्या सुखानं त्याच्या मागच्या सुखाचं स्मरण पुसून टाकलं पाहिजे आणि पुढच्या सुखाच्या चिंता मिटवल्या पाहिजे.
अशा सुखाची अपेक्षा आहे. ते सुख म्हणजे सुखाचा पूर आहे. ते सुख ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी तुकोबारायांनी वापरलेले सुख शब्दाची चिंतन जरा. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. हेची सर्व सुख. आता ह्याच्या पलीकडे आम्ही सुख मानायला तयार नाही. पण भोगाच्या सुखामध्ये तसं नसतं. कानाचं जे सुख आहे त्याच्याने जिव्हा तृप्त होत नसते आणि जिव्हेचं जे सुख आहे त्याच्याने डोळे तृप्त होत नसतात. प्रत्येक इंद्रियाचं सुख वेगळं. त्यामुळे त्या सुखाची प्राप्ती होऊनही कुठंतरी अतृप्तता शिल्लक राहतेच आहे या ना त्या प्रकाराने. ज्यांना जेवणाचं सुख मिळतं त्यांना डोळ्याचं मिळत नाही, ज्यांना डोळ्याचं मिळतं त्यांना कानाचं मिळत नाही, ज्यांना कानाचं मिळतं त्यांना जेवणाचं मिळत नाही, अनेक प्रकाराने. परंतु ज्ञानोबाराय बोलतात तिथं सुखाचा पूर आला. तो सुखाचा पूर म्हणजे सामान्य सुखाचं चिंतन तिथं करू नका. हृदया हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातल्यानंतर येणारं जे सुख आहे ते जाणीवेचं. म्हणून आपण दोन अर्थानं विचार केला होता. त्या दोन्ही अंगानं सुखाचं चिंतन आपण करा. ज्ञानाच्या दृष्टीने जर सुख म्हणायचं असेल तर जीव ब्रह्मैक्य हेच सुख आहे. याच्या पलीकडे सुखाची काय व्याख्या ज्ञानोबाराय तरी करतात. किंबहुना सोये जीव आत्मयाची आहे तेथे जे होये तया नाम सुख. सुखाची व्याख्या करताना ज्ञानोबाराय म्हणतात ना, जीव आत्मयाची आहे, जीव आत्मस्वरूपाला प्राप्त होणं हेच सुख आहे वेदांताच्या दृष्टीने. बाकी सुख सुख म्हणजे काय असतं? अमुक मिळालं तमुक मिळालं नाही या सुखाला सुख म्हणत नाही वेदांत. कारण वेदांत विषयाची सत्ता नित्यत्वानं मानत नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये जरी सुख असलं तरी ते सुख आमच्या स्वप्नकालात उपयोगाला येत नाही. त्याचं स्मरण होऊ शकत नाही. स्वप्नकालात भोगलेल्या सुखाचं स्मरण पुन्हा व्यवहारित होत नाही, त्याचा उपयोग होत नाही. सुखाचं एखादं माध्यम मला मिळालं. आपण उदाहरण सांगून आलो ना, एवढा मोठा जनक राजा पण भीक मागायला बाहेर पडला. काय सुख आहे मला सांगा? एखाद्या माणसाजवळ व्यवहारामध्ये चांगली गाडी असली आणि गाडीतच बसला, प्रवास चालू आहे आणि गाडीत बसला, प्रवास चालू आहे, लांब जायचं आहे त्याला कीर्तनाला, कीर्तनकारच आहे, चांगली गाडी आहे म्हणजे दुसरं कोण असणार? बसला गाडीमध्ये, लांब कीर्तनाला चालला, जाता प्रवास आहे, झोप लागली तर गाडीत स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याला गाडी नाही, बस स्टँडवर उभा आहे, गाडीच आली नाही, शेवटी चालत चालत निघाला असं स्वप्न पडलं. बसला कुठं? गाडीत. आणि स्वप्न काय बघतोय? चालत निघालो. अरे माझे पाय दुखतात बाबा, मला कोणीतरी तिथपर्यंत काही गाडीत मला मदत करेल, कोणी गाडीतून घेऊन जाईल तर उपकार होतील माझ्यावर. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना हात करायला लागला, थांबा हो, मला त्या गावाला सोडा हो. कुठं? स्वप्नामध्ये. मग व्यवहारामध्ये असणाऱ्या सुखाचं साधन जर स्वप्न कालामध्ये उपयुक्त ठरत नसेल आणि स्वप्न कालामध्ये दिसणारं सुखाचं साधन व्यवहारामध्ये पूर्तता त्याची करून देत नसेल सुखाची, तर अशी साधनं आम्हाला कित्येक मिळतात आणि कित्येक निवृत्त होतात. काय करतात त्या साधनांना आणि त्या सुखाला घेऊन? याच्या करता म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात ते सुख महत्वाचं नाही आहे. मग जीव आत्मयाची आहे. जीव आत्मस्वरूपाला कितीदा प्राप्त होतो? असे किती प्रसंग येतात जीवनामध्ये की आत्मस्वरूपाला प्राप्त झाला? एकदाच हो, बस. एकदा तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला की पुन्हा जीवदशा संपून गेले. येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे. संपलं. तो फिरून माघारी येत नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. बस. तो तिथं गेला, संपलं. त्याची जीवदशा संपून गेली. आता त्याला पुन्हा दुःख नाही, आता पुन्हा भोग नाहीत, आता पुन्हा कर्म नाही, आता पुन्हा भेद नाही आणि भेदानं प्राप्त होणारं सुख दुःख राहिलं नाही. एकदा जीव आत्मयाची आहे. हे सुखाचं स्वरूप वेदांताच्या दृष्टीनं आपल्याला लक्षात घेता येतं. आपण भक्तिशास्त्राच्या अंगानं चिंतन करून पहा. कशाला सुख म्हणतात? ज्ञानोबारायांनी पुन्हा तेच सांगितलं. अरे भक्ती म्हणजे काय? भक्तीच्या मार्गाने गेलं तरी परमात्मा स्वरूपाला प्राप्त होणं हेच सुख आहे. तरी झडझडो निवहिला निघ ये भक्तीची ये वाटेला. परिणाम काय? जिया पावसी अव्यंग निजधाम माझे अव्यंग निजधाम जिया पावसी. माझं अव्यंग असं निजधाम तुला प्राप्त होईल. निजधाम प्राप्त होईल म्हणजे पुन्हा काय झालं? तिथंच आलं, ते स्वरूपालाच आलं. बस लक्षात घ्या. नारद महर्षींनी भक्तिप्रेमाच्या साध्याचा विचार करत असताना त्याचं एक सूत्र आपल्याला सांगितलं.
नारद महर्षी म्हणतात, शांती रूपात परमानंद रूपाच्य. ही भक्ती कशी आहे जी आम्हाला शांती देते, ही भक्ती कशी आहे जी आम्हाला परम आनंद देते, प्रसन्नता देते, ती भक्ती आहे अमृत रूपाच्य. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ती आम्हाला स्तब्ध करून टाकते, ती आम्हाला विषया आलंबनाशी इतकं एकाकार करून टाकते की आम्हाला आलंबनाशिवाय दुसरं काही सुचत नाही. स्तब्ध होतो मनुष्य. यत् प्राप्य न किंचित वांछती न शोचती न रमते न उत्साही भवती यज्ञात्वा मत्तो भव वगैरे वगैरे वगैरे. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भव वगैरे. हे पुन्हा सगळं त्याच्या प्राप्तीमध्ये एकदा ते मिळालं की दुसरं काही मिळवावं असं वाटत नाही. शांती रूपात परमानंद रूपाच्य. ही भक्ती आम्हाला परमानंद देते, ही भक्ती आम्हाला शांती देते. आणि शांतीची अपेक्षा जीवनामध्ये कुणाला नाही. म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिरा तुकोबाराय बोलतात, शांती परते नाही सुख येर अवघेच दुःख. बस तुकाराम महाराजांनी स्पष्ट म्हटलंय. याच्याकरता तो आनंद, ती प्रसन्नता ही आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी प्राप्त होणं हा भक्तीचा परिणाम माना. आणि जीव आत्मयाचील आहे, ज्ञानाकडून चला, काय फरक पडत नाही, दोन्हीचा अर्थ एकच आहे. जीव आत्मस्वरूपाला प्राप्त झाला म्हणजे आनंद रूपालाच प्राप्त झाला. आणि भक्ती आम्हाला परमानंद रूप करते म्हणजे तेच करते, दुसरं काही नाही. प्रसन्नता देते म्हणजे तेच देते, दुसरं काही नाही. मागे बोलून आलोय आपण. जीवनामध्ये निर्माण होणारा आनंद एक लक्षात ठेवा. एक सूत्र सांगतो आणि पुढे चलतो. एक लक्षात ठेवा की माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होणारी प्रसन्नता किंवा आनंद रूपता किंवा सुखरूपता ही कुठल्या वस्तूच्या प्राप्तीनं सिद्ध होणारी नसते. ती अंतर्मुख वृत्तीची एक विशिष्ट अवस्था असते की जिथं वृत्ती स्वरूप सुद्धा राहत नाही, वृत्ती म्हणून वृत्ती राहत नाही. अशी अंतर्मुख झालेली वृत्ती जेव्हा लय पावते आणि स्थित होऊन जाते आत्मस्वरूपामध्ये, त्यावेळीची अवस्था म्हणजे प्रसन्नता, म्हणजे आनंद रूपता. ही बाह्य आलंबनावर अवलंबून नसते. माणसाचं सुख बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून आहे का आतल्या गोष्टीवर अवलंबून आहे. दुर्दैवाने मनुष्य सुखाचा आरोप बाह्य पदार्थावर करतो, अज्ञानानं करतो, भ्रमानं करतो. मला गाडी मिळाली म्हणजे सुख, माझं घर झालं म्हणजे सुख, माझा विवाह झाला म्हणजे सुख, मला मुलगा झाला म्हणजे सुख, संपत्ती मिळाली म्हणजे सुख, सत्ता मिळाली म्हणजे सुख. बाह्य गोष्टीवर सुखाचे आरोप करून चालत नाही. शेवटी सुख हे बाहेर शोधून सापडत नाही, कारण ते जिथं आहे तिथं माणसं बघत नाहीत आणि जिथं शोधायला जातात तिथं ते कधीच नसतं. सत्तेमध्ये सुख कधीच नाही. रामचंद्र प्रभूंनी सत्ता सोडली तरी सुखाला फरक पडला नाही. अशी कितीतरी उदाहरणं. जनकांनी सत्ता सोडली, काही सुखामध्ये फरक अंतर पडलं नाही. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील की त्यांनी सत्तेचा त्याग केला पण आनंदामध्ये फरक पडला नाही. आणि काही लोकांना कितीदाही निवडून द्या, तोंड वाकडं ते वाकडच, मिया रोते किंवा तो सुरत ही वैसी. त्यांचं रडणं अखंड चालू असतं. तुम्ही त्यांना कितीदाही सत्ता द्या, किती संपत्ती मिळू द्या, शेवटी रडायचं ते रडणं चालूच असतं. म्हणतात त्याला, वा आम्ही निवडून आलो, आम्हाला आनंद झाला. आनंद झाला म्हणायचं आणि रडायचं. आमचे एक ओळखीचे खासदार झाले, नाव सांगत नाही मी आता, आहेत अजून, गेले की सांगतो. ते निवडून आले, झालं मंत्रिमंडळामध्ये घेतलं त्यांना. आम्हाला बातमी लागली, आम्ही एक हार घेऊन गेलो. आम्हाला काही त्यांच्याकडून स्वार्थ साधायचा नव्हता, काही परिचय होता, तिथून चाललो होतं. एक हार घेतला. साहेब अभिनंदन, तुम्ही निवडून आलात, मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला वर्णी लागली तुमची, चांगलं झालं, आनंद वाटला आम्हाला, हार घातला, अभिनंदन, भगवंताची कृपा आहे तुमच्यावर, आता सेवा करा. ते म्हणाले, काय महाराज काही अर्थ नाही. म्हटलं एवढं औदासीन्य वैराग्य एकदम का, कशा करता हे वैराग्य आलं तुम्हाला? आणि एवढंच जर म्हणायचं होतं तर निवडून आलात कशाला? आणि एवढंच जर कशात काही तथ्य नव्हतं तर रात्री वाटले कशाला? एवढं रात्रभर वाटायचं निवडून यायचं आणि ह्याच्यात काही तथ्य नाही. म्हटलं तुम्ही निवडून आलात ना? ते म्हणाले आलो. म्हटलं तुम्ही मंत्रिमंडळात गेलात ना? गेलो. मग रडायला काय झालं? ते म्हणाले, महाराज मंत्रिमंडळात गेलो पण असं खातं दिलंय का काही खाताच येत नाही. म्हणजे रडणं चालूच आहे अखंड या ना त्या निमित्तानं. मला बोलायचंय काय लक्षात घ्या, सत्ता मिळाली म्हणजे समाधान आहे का? सत्ता हे सुखाचं आलंबन आहे का? संपत्ती हे सुखाचं आलंबन आहे का? आपण बोलून आलो ना परवा की अरे किती जरी झालं तरी समैव परितोषो निर्विशेषो विशेषः.
अंतःकरणातल्या समाधानामध्ये फरक नाही. राजा असेल दरिद्री असेल, पण दरिद्री रस्त्यावर झोपून जेवढा आनंदी नसतो असतो तेवढा राजा आनंदी राहू शकत नाही बऱ्याच वेळेला. आम्ही आमच्या सुखाला बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो, काही गरज नसते. बाह्य पदार्थाच्या अस्तित्वावरून अथवा बाह्य पदार्थाच्या प्राप्ती अप्राप्तीवरून माझ्या अंतःकरणाच्या धारणा सिद्ध होत नसतात. माझ्या अंतःकरणाची जी अवस्था असते ती मलाच जाणावी लागते. माझ्या अंतःकरणाला एका विशिष्ट अवस्थेमध्ये नेण्याचे प्रयत्न मलाच करावे लागतात. ते सुदैवानं, मी मुद्दाम शब्द वापरतो, सुदैवानं ते बाह्य पदार्थावर अवलंबून नाहीत. म्हणून परमात्मा प्राप्ती, आनंद प्राप्ती करून घेण्याकरता बाकी कोणत्याही साधनाचा आश्रय करावा लागत नाही, काही करावं लागत नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळ वावा. संपलं ना. बाहेर कुठल्या झाडाखाली बसायची गरज नाही, घर सोडायची गरज नाही, कुणावर रागराग करायची गरज नाही, काही करायचं नाही. असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र, बस बाकी काही करायची आवश्यकता नाही. न लगती सायास, प्रयत्नाची सुद्धा आवश्यकता नाही, विशिष्ट प्रयत्नाची. आपल्या चित्ताचं स्थैर्य, आपल्या चित्ताची अंतर्मुख झालेली आपली वृत्ती ही जेव्हा आपल्या स्वरूपामध्ये लय पावते तेव्हा तेच सुख असतं, तीच प्रसन्नता असते. दुसरी प्रसन्नता नाही. प्रसन्नता बाहेरून येत नाही, ती विकत मिळत नाही, तिच्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. असलेल्या प्रसन्नतेवरचं आवरण निवृत्त होणं एवढंच महत्वाचं असतं. ती आजही आपल्या ठिकाणी आहे प्रसन्नता. आपल्या मनावर अवलंबून आहे आपण तिला मानायचं की न मानायचं. तुम्ही मानू नका, आयुष्यभर दुःखी. तुम्ही प्रसन्न माना स्वतःला, आयुष्यभर सुखी. कमी नाही सुखाला काही तिथं. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात, सुखाचा पूर आला याचा अर्थ ते वैषयिक सुख नाही, ते परमात्मा प्राप्तीचं सुख आहे. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, नारद महर्षी म्हणतात त्या पद्धतीनं ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणं किंवा अंतर्मुख झालेली वृत्ती आपली परमात्मा दर्शन करणं. कारण उपनिषदांनी सुद्धा चिंतन करताना परांची खाणी व्यतृण स्वयंभू तस्मात परांग पश्यती ना अंतरात्मन, हे सांगताना हेच सांगितलं. आमची इंद्रिय बाहेर शोधत बसतात, अरे तो परमात्मा बसला आत, तुम्ही त्याला शोधता बाहेर. उपनिषद म्हणतं काय उपयोग आहे, बाहेर देव नाहीच आहे, देव बसला आत, तुम्ही शोधता त्याला बाहेर. बाहेर शोधून तो दिसणार नाही. कारण वृत्ती आमच्या इंद्रियांना येथ विषया वाचोनी काही आणि का सर्वथा रम्य नाही. बस आमच्या इंद्रियांना विषयाशिवाय दुसरं काही नको. अहो परमात्म्याला सुद्धा विषय करायला मागे पुढे पाहत नाही. त्याला सुद्धा विषय करतील, त्याला सुद्धा वापरतील, त्याचा सुद्धा स्वतःच्या स्वार्थाकरता उपयोग करून घेतील. ज्ञानोबारांनी म्हटलंच आहे अनेक ठिकाणी, आपण परवाही बोलून आलो, पुन्हा तोच विषय येईल. परंतु वृत्ती जर आपली अंतर्मुख झाली, आपली इंद्रिय जर आत वळाली, तर आत वळालेल्या इंद्रियांना कळतं की बाहेर बघायचं कारण नाही बाबा, तो बसला तो आतच आहे. बस बैसला गोविंद जडोनिया चित्ती आदितेची अंती अवसान. तुकाराम महाराज म्हणतात त्या पद्धतीनं तो आतच बसलेला आहे. परंतु आम्हाला बाहेर असं आहे, संत आणि जीव यांच्यातला हाच फरक आहे. अहो एखादा मनुष्य, अनेक वेळेला एखादा मनुष्य बाहेरचं काही बघायला नको म्हणून डोळे बंद करून घेतो. नको बाबा हे असली दृश्य बघणं नको. पण दुर्दैव असं निर्माण होतं की डोळे बंद केल्यावर डोळ्यासमोर जे येतं त्याच्यापेक्षा बाहेरचं बरं, अशी अवस्था निर्माण होते. बाहेरचं जग आत बघणं याला म्हणतात जीवदशा, आणि आतला परमात्मा बाहेर बघणं याला म्हणतात संत. काही फरक नाही, नुसता दृष्टीचा परिणाम आहे. आम्ही बाहेरचा संसार डोळे बंद करून आत बघतो आणि संत आत बसलेला परमात्मा जगतामध्ये सगळीकडे बघतात. तो काय बाहेरून येतो काय, पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतोच की नाही. जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच पिंडामध्ये, आणि जे पिंडामध्ये आहे तेच बाहेर बघायचं असतं. नाथ महाराजांनी आतला परमात्मा बाहेर बघितला. अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची आता काहीच कमी नाही. कारण का, आनंद स्वरूप परमात्मा जो आत बसला तोच सगळीकडे जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याच नाही बस. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं हा सुखाचा पूर आला, आणि त्या सुखाच्या पुरामध्ये तेथ वाढू तरी बुडोनिया ठेला देव. आता पुढं त्याचा विचार, हे वैषयिक सुख नाही, हे परमात्मा सुख आहे, इथपर्यंतचा विचार झाला.
त्याच्यामध्ये मग आता त्याला कसं आतलं आपण काल बोललो त्या पद्धतीनं ते रूपक जरी मानायचं असलं तरी ते रूपक समस्त वस्तूविषय रूपक न मानता एक देश विवर्ती रूपक माना आणि तेवढ्या पुरताच त्याचा विचार करा. का पूर शब्द वापरला? अनावरपणा, कारण पुढे ज्ञानोबारांनी तशा अर्थाचे शब्द वापरलेच आहे. तैसे तया दोघांचे मिळणे, दोघा नावरे बस जाणावे कवणे, हे ज्ञानोबाराय पुढे बोललेच आहेत. नावरे असं म्हटलंच. अनावरपणा, पूर आला म्हणजे पाणी जसं कोणता बांध घालून किंवा काही तिथं एखादं काही भिंत उभी करून जसं अडवता येत नाही, तसा हा सुखाचा जो पूर होता तो अर्जुनाच्या आणि भगवंताच्या अंतःकरणाला आवरता आला नाही, त्याला मर्यादा घालता आल्या नाहीत, त्याला प्रतिबंध निर्माण करता आला नाही. तो आनंद सगळं त्यांचं आतलं तोडून बाहेर पडला. ज्ञानोबारांनी म्हटल्याप्रमाणे काल आपण बोललो, सुख आणि अनुभूती या भावांच्या मोडून भिंती, मोडून या भावाच्या. आता याच्यात सुख कोण, अनुभूती काय? सुख परमात्मा, अनुभूती अर्जुनाला. सुख म्हणजे परमात्मा आहे, अनुभूती अर्जुनाला आली. तर परमात्मा आणि अर्जुन या भावांच्या भिंती मोडून ते सुख, आतले अर्जुनाकृती सुखची जेत, ते आतलं अर्जुनाच्या आकृतीमधलं जे आतलं सुख होतं ते सुख, आणि जे सुख म्हणून जे परमात्म तत्व होतं त्या सुखाचं सुखाशी ऐक्य झालं की अर्जुनाच्या अंतःकरणाची, अनुभव घेणाऱ्याची भिंत मोडून पडली. मग अनुभव घेणारा एकदा मोडून पडला, कारण या सुखामध्ये त्रिपुटीचा बाध आहे. त्यामुळे अनुभव घेणारा एकदा त्याच्या भावाची भिंत मोडून पडली की स्वभावतः जे प्रमेय म्हणून सांगितलं असतं त्याच्या प्रमेयत्वाची भिंतही मोडून पडते. कारण एकदा प्रमाता म्हणून प्रमाता सिद्ध झाला तरच प्रमेयाला महत्व येतं आणि प्रमाणाला महत्व येतं. प्रमातात जर सिद्ध झाला नाही, त्याचं प्रमातृत्व सिद्ध झालं नाही, साक्षी रूपानं त्यांनी स्वतःकडे पाहिलं, तर त्याला प्रमाण काहीच नाहीये, त्याला प्रमेय काहीच नाहीये. कोणत्याही प्रमेयाकडे तो प्रवृत्त होणार नाही. कारण प्रमाता जर स्वतःला साक्षी म्हणून बघत असेल तर साक्षी प्रवृत्त होत नसतो. साक्षी फक्त प्रकाशित करत असतो. प्रकाशित करणं एवढंच साक्षीचं काम आहे. निरावरण करणं त्या वस्तूचं, त्याला निरावरणात्मकता प्राप्त करून देणं एवढंच साक्षीचं काम आहे. त्या वस्तूच्या प्राप्तीकरता साक्षी प्रयत्न करत नाही, कारण साक्षी जर प्रयत्न करेल त्याचं साक्षीत्व राहणार नाही. आणि तो कशा करता प्रयत्न करेल? ज्या प्रमेयाकरता प्रयत्न करेल तो प्रमेय, ते प्रमेय म्हणजे साक्षीच आहे, पुन्हा तिथे त्याचं साक्षीत्व सिद्धच होईल. याच्याकरता म्हणून जो अनुभव घेणारा प्रमाता आहे त्या प्रमात्याची भिंत जर मोडून पडली तर स्वभावतः प्रमेयाची भिंत सुद्धा मोडून पडते. या भावांच्या मोडून भिंती, हे सगळे भाव निवृत्त होऊन जातात. हे झालं ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं चिंतन. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर भावांच्या भिंती मोडून पडल्याशिवाय शांती रूपात, परमानंद रूपाचे हे सापडतच नाही. कारण आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म संबंधाने निर्माण झालेले सगळे भाव हे मोडून पडतात कालांतरानं. भक्तिशास्त्रामध्ये भावाचा विचार करताना 4 पद्धतीनं केला. एक भावोदय, दुसरी भावसंधी, तिसरं भाव शाबल्य आणि चौथी भाव शांती. बस 4 प्रकाराने विचार केला भक्तिशास्त्रात. भावोदय म्हणजे एक भावना अंतःकरणात निर्माण झाली तर भावोदय. त्या भावनेच्या विरुद्ध किंवा त्या भावनेच्या सह जर आणखीन एखादी भावना निर्माण झाली आणि त्या 2 भावनांमध्ये जर काही एकमेकांमध्ये विरोध निर्माण झाला तर त्याला म्हणतात भावसंधी. 2पेक्षा जास्त भावना निर्माण झाल्यामुळे कोणत्या भावनेला प्राधान्य द्यावं हे जर कळत नसेल तर त्याला म्हणतात भावशाबल्य. आणि सर्व भावना ज्या वेळेला एकत्वामध्ये विलीन होतात तेव्हा त्याला म्हणतात भावशांती. असे 4 प्रकार भावाचे केले. भाव वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितला गेला. प्रेमनस्तु प्रथमावस्था, भाव इत्युच्यते बुधई वगैरे हेही भक्तिशास्त्रात आहे, नाही असं नाही. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव म्हणा, प्रेमाच्या शेवटच्या अवस्थेला भाव म्हणा, भावाचे भिन्न भिन्न प्रकार केले. तसे हे 4 प्रकार भक्तिशास्त्राने केले. भक्तिरसामृत सिंधूमध्ये आलेला विचार 4 प्रकारानं एक भावना निर्माण होते परमात्मा संबंधानं, ती भावना निर्माण होते तर लगेच दुसरी भावना, कारण भक्तीचं हे स्वरूपच आहे. एक भावना निर्माण झाली की दुसरी निर्माणच होते. एखाद्या वेळेला आता गोपिकांनी अनेक वेळ हे उदाहरण आहेत भक्तिशास्त्रामध्ये आले. गोपिकेनी परमात्म्याला दुपारच्या वेळेला घरी बोलवलं, दार लावून घेतलं. परमात्मा घरी आला, त्याला दार लावून घेतलं.
दार लावून घेतल्यानंतर ती गोपिका त्या भगवंताला पलंगावर बसवते आणि पलंगावर बसवून, कान्होबा माझ्या हातून भात खाणार आहे, भात खाणार, खाऊ घाल. तिने आपलं दूध भात कालवावा, भगवंताला भरवावं आणि भरवताना तिच्या मनामध्ये यावं, याच्या वात्सल्याचं सुख आपण भोगतो पण याच्या सख्यत्वाचं सुख भोगता यावं म्हणून तिने प्रार्थना केली, कान्होबा माझी एक विनंती आहे. म्हणे काय? काही नाही, तू माझ्या एवढा मोठा होणार आहे. भगवान म्हणाले तसं करतो. भगवान तिच्या एवढे मोठे झाले. दोघे जण आत गप्पा मारत बसले, दार लावलेलं. सासूनी बाहेरून ऐकलं, अरे हिचा नवरा तर बाहेर गेला गाई चारायला आणि आतून पुरुषाचा आवाज येतो, कोण आहे? सासून बाहेरून दरवाजा, दार उघड. म्हणे का कुठल्या परपुरुषाबरोबर गप्पा मारत बसलीस? आता हा पर होता काय? हा परपुरुष नव्हता, पण त्या सासूला आली शंका. मग शंका आली, तिने दरवाजा वाजवला की हिच्या मनात भीती निर्माण झाली. आता काय करावं? आता हा मोठा आहे, एवढा मोठा आहे, भले कोणी कान्होबा असला तरी मोठ्या वयाचा आहे म्हटल्यानंतर पकडले जो. मग तिने कान्होबा पूर्वीसारखं लहान होऊन जा. भगवान म्हणाले मोठं व्हायचा मंत्र लक्षात राहिला, लहान व्हायचा मंत्रच विसरून गेलो. आता हे किती ताप आहे, लहान व्हायचा मंत्र विसरून गेलो. मग आता तिने पाया पडावं, विनंती करावी, अनुनय करावा, नाही रे असं करू नको रे, माझ्यावर आळ येईल, माझं चारित्र्य हनन होईल, असं. बर आठवतो सांदीपनी ऋषींनी काय सांगितलं होतं, आठवतो. आठवून पुन्हा लहान झालं. म्हणजे हे ज्या वेळेला ती सख्यत्व भावावर होती त्यावेळेला सख्यत्वाचा भाव अंतःकरणामध्ये असताना सुद्धा माझी सासू हे बघून ऐकून काय म्हणेल ही भयाची भावना तिच्याच अंतःकरणात, सख्यत्व भावाचं अस्तित्व असतानाच समकालामध्ये जर उत्पन्न होत असेल तर ही झाली भावसंधी. एकाच कालामध्ये दोन भावना अंतःकरणाच्या आश्रयाने राहतात. एक भावना आहे ही सख्यत्वाची आनंद देणारी आणि दुसरी भावना आहे भयाची जी दुःख देणारी आहे. सुखदुःखाचं संमिलन झालं अंतःकरणामध्ये, याला म्हणायचं भावसंधी. संधी होणं म्हणजे दोन गोष्टी एकत्रित येणं, याला म्हणतात संधी. अलीकडच्या भाषेत त्याला म्हणतात युती. मग ते भांडत बसायचं पण युती म्हणायची त्याला. ते काही असेल ती त्याला. आपण एक उदाहरण देतो ना, मागे मी दिलं, आपल्याला लक्षातही असेल. एकच उदाहरण देतो सगळ्या गोष्टींकरता. एका माणसाला मुलगा झाला, आनंद वाटला. तो कुठं बाहेर गेला होता, त्याला तुम्हाला मुलगा झाला, येताना 5 किलो पेढे आणा. तो म्हणाला ठीक आहे. आनंद वाटला. आता काय करावं? गेला दुकानामध्ये, दुकानदाराला हलवायला सांगितलं 5 किलो पेढे पाहिजे. तो हलवाई पेढे काढले, त्यांनी वजन बिजन केलं. आता पेढे घेतले, बांधले त्यांनी. आता पैसे द्यायचे आणि पेढे घ्यायचं, निघायचं म्हणल्याबरोबर तिथं त्याला दुसरा फोन आला. तो तुम्हाला मुलगा झालाय बरोबर, पण बायकोची प्रकृती फार गंभीर आहे, जगते का जाते कुणाला माहिती, तुम्ही ताबडतोब असाल तिथून निघून या. बायको फार सिरियस आहे, फार गंभीर आहे तिची प्रकृती. आता पेढे घेऊन गेलं तर बरं दिसल. बायकोची प्रकृती गंभीर आहे आणि हा पेढे वाटतोय, दिसायला कसं दिसल जरी मनात काही असलं तरी, तर वाईट दिसेल. मग तो पेढे नको. बर मग मी पुन्हा येतो, ठेव, पाहिजे तर पैसे घ्या पण हे ठेवा बाजूला, मी पुन्हा येतो. तिथेच ठेवले. निघाला गडबडीनं, मनामध्ये चिंता, बायकोची प्रकृती गंभीर आहे, डॉक्टर काय म्हणतात कुणाला माहिती, ऑपरेशन करा, 2-4 लाख रुपये भरा म्हटलं तर कुठून भरायचे, सध्या आपल्याकडे पैसे नाहीत. मुलगा झाल्याचा आनंद आहे पण त्याच वेळेला अंतःकरणामध्ये बायकोच्या प्रकृतीची काळजी. पुत्राचा आनंद आणि बायकोची काळजी, आनंद आणि काळजी या दोन गोष्टी खरं म्हणजे एका अधिकरणावर राहत नाहीत पण तिथे राहिल्या. मुलगा झाल्याचा आनंद याला म्हणा भावोदय. मुलगा झाला, बायकोची प्रकृती गंभीर आहे म्हणून काळजी वाटली, याला म्हणा भावसंधी. मग आता तिथून निघाला, बघू डॉक्टर काय म्हणतात, पैसे लागले तर कुणाकडे मागावेत, कोणत्या मित्राकडे जावं, कोणत्या श्रीमंत ग्रहस्थाकडे जावं, कोण मदत करेल. डोक्यामध्ये विचाराचं चक्र सुरू होतं, अंतःकरणामध्ये काळजी होती. तिथं जाता जाता त्या हॉस्पिटलच्या दारामध्ये तर दवाखान्याच्या पोचला असेल, तेवढ्यात त्याच्या मेहुण्याचा, बायकोच्या भावाचा फोन आला आणि त्या मेहुण्याने त्याला सांगितलं, मला भाचा झाला आणि मी मामा झालो असं मी आत्ता ऐकलं. हो म्हणे, बरोबर आहे. तो इतका खुश झाला मामा झाल्यामुळं. तर मामा झाल्यावर काय खुश व्हायचं असतं, पण झाला तो. त्याला संतती नव्हती, तो श्रीमंत होता. त्यांनी सांगितलं मी त्याचा मामा आहे, माझ्या जवळची करोडो रुपयाची संपत्ती मी मुलाच्या नावावर तुमच्या करून टाकेल. आता काय झालं, मुलाचा झाला आनंद,
मध्ये होती काळजी आणि आता पुन्हा आली निश्चिंतता. आता मग तो गेला डॉक्टर पैशाची काळजी करू नका. आता करोडो रुपयाची संपत्ती मुलाच्या नावावर, पैशाची काळजी करू नका, पण बायको व्यवस्थित झाली पाहिजे, मुलगा व्यवस्थित राहिला पाहिजे. किती करोडो रुपये लागले तरी आता मागे पुढे बघायचं कारण नाही. एक स्थैर्य विचाराला आलं. आणि मग तिथं गेल्यानंतर डॉक्टरने त्याला सांगितलं, पा तुमच्या बायकोची प्रकृती गंभीर होती म्हणजे गंभीर होती म्हणजे काही काळापूर्वी चांगली बिघडली होती, पण आता सगळं व्यवस्थित झालंय, आता चिंता करायचं कारण नाही, तुमच्या बायकोला काहीही होणार नाही. मग आता मुलगा झाल्याचं सुख, बायकोची तब्येत चांगली आहे हे सुख, आणि पोराला करोडो रुपयाची संपत्ती मिळाली हे सुख, या एका सुखामध्ये सर्व भावना सम्मिलित झाल्या. याला म्हणतात भाव शांती. आता शांती आली. शांती रूपात परमानंद रूपाच. ही शांती कुठं आली? जेव्हा एकतत्वामध्ये विविधता समाहित होते त्यावेळेला शांतीचा अनुभव मनुष्य घेत असतो. कोणी तो साधक असो, भक्त असो अथवा जीव असो, ज्या वेळेला एका तत्वामध्ये विविधता समेहित होऊन जाते, सम्मिलित होऊन जाते, एकत्वाला प्राप्त होते, तिथंच शांतीचा अनुभव. माणसाला झोपल्यावर का सुख मिळतं मला सांगा? माणूस झोपेतून मी फार गाढ झोपलो, छान झोप झाली माझी, असं जेव्हा मनुष्य म्हणतो तेव्हा झोपेत का सुख आहे? त्याचं हेच कारण आहे, त्याची इंद्रिय प्राणामध्ये लीन झाली, त्याचं मन प्राणामध्ये लीन झालं, त्याचे संस्कार प्राणामध्ये लीन झाले, आणि म्हणून तो म्हणतो मला फार छान झोप झाली. छान झोप होण्याचं कारण काय? एका तत्वामध्ये वैविध्य सम्मिलित होणं हे माणसाच्या शांतीचं आणि सुखाचं मुख्य कारण आहे. हे लक्षात ठेवा. अनेकत्व जेव्हा असतं तेव्हा त्याच्यापासून दुःखाचा अनुभव येण्याची शक्यता सुखाच्या अनुभवाच्या शक्यते एवढीच राहते. जेवढी सुखाचा अनुभव येण्याची शक्यता आहे तेवढीच दुःखाचा अनुभव येण्याची शक्यता आहे. परंतु जेव्हा ही सगळी विविधता एका ठिकाणी सम्मिलित होते, एकत्र येते आणि लय पावते, तेव्हा मनुष्य म्हणतो तेच तो झोपला आणि त्याला स्वप्न पडलं. स्वप्नातून जागा झाल्यानंतर ते जर चांगलं असेल तर तरी त्याला दुःखच होतं, आणि वाईट स्वप्न पडलेलं असेल तरी त्याला दुःखच होतं. कल्पना करा, झोपला, स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये 10 कोटी रुपयाचं बक्षीस लागलं. 10 कोटी असतं का नाही मला माहित नाही, पण बक्षीस लागलं त्याला. आपल्याला काय स्वप्नात जायचं नाही, त्याला द्यायचं नाही. 10 कोटी रुपयाचं बक्षीस लागलं. स्वप्नात आनंद होईल की नाही? होईल. जागा झाल्यावर आनंद वाटेल का दुःख होईल? काय 10 कोटी गेले हो हातचे. जागा झाल्यावर कवडी नाही अंथरुणावर त्याच्या. अरे काय स्वप्न पडलं, इतकं बरं वाटत होतं मला, पण काही एक कवडी मिळाली नाही, एक छदाम मिळाला नाही, दुःख होईल. बरं, वाईटच स्वप्न पडलं. झोपला, स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये प्रवासात जात होता कुटुंबासह, अपघात झाला आणि सगळेच गेले. बोलायला काय आपल्याला? तिथं 10 कोटी म्हणताना काही वाटलं नाही, हे म्हणताना काय वाईट वाटावं? सगळेच गेले. जागा झाला दचकून. जागा झाल्यावर पुन्हा काय स्वप्न पडलो, काय अनिष्ट आहे, काय संकेत आहेत, कोणाला माहिती, असं स्वप्न मला का पडावं, असं का व्हावं, वाईटच वाटेल की नाही? याचा आनंद होणार नाही की आपण जिवंत आहोत, याचा आनंद होणार नाही की आपण सगळे सुस्थितीत आहोत, याचं दुःख होत राहील की या स्वप्नातून मला नेमकं काय सांगायचंय देवाला, खरंच असं होणार आहे का, मलाच असं स्वप्न का पडावं, हे कशाचे संकेत आहेत, काय अनर्थ घडला, माझ्याकडून काय चुकलं. म्हणजे त्याला दुःखच होणार नाही असं नाही. पण म्हणजे काय झालं तिथं? प्राणामध्ये इंद्रिय लीन झाली पण मन लीन झालं नाही, म्हणून स्वप्न पडलं, आणि स्वप्न पडल्यामुळे दुःख भोगावं लागलं. पण प्राणामध्ये मनही लीन झालं आणि इंद्रियही लीन झाली आणि तो सुषुप्ती अवस्थेमध्ये गेला, तेव्हा मग त्याला कोणतंही दुःख नाही. तिथं जागा झाल्यावर छान झोप झाली माझी, तो सुखाचा अनुभव. त्यावेळेला कळत नसेल त्याला आत्ता मला सुख आहे, पण नंतर का होईना पण तो हे कबूल करतो की मी सुखानं झोपलो होतो म्हणून. ती सुखाची जाणीव का आली त्याला, ती प्रसन्नता त्याला का प्राप्त झाली? एकच कारण आहे, जीवनातलं वैविध्य एका तत्वामध्ये समाहित झालं पाहिजे, तर मनुष्य आनंदाचा अनुभव घेतो. इथं काय झालंय? हृदय एक झालंय, एक झालं, एक तत्वामध्ये दोन्ही हृदय सम्मिलित झाली आणि म्हणून त्याचा आनंद निर्माण झाला, म्हणून सुखाचा पूर आला, हे ज्ञानोबा इथं बोलतात. विविधता एकतेमध्ये आली, आनंदच आहे. एकतेचं वैविध्य पाहताना एकत्वाच्या दृष्टीनं पाहिलं तरी आनंद आहे,
पण एक तत्व विविधतेमध्ये प्रकट झाल्यानंतर त्याचं वैविध्य सत्यत्वानं प्रतीतीला आलं की मग दुःखाचे अनुभव आहेत. हा वेदांताचा नियम आपण लक्षात ठेवा. हाच भक्तिशास्त्राचा नियम. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं आणि नारद महर्षी बोलतात त्या पद्धतीनं भक्तीच्या दृष्टीनं अथवा ज्ञानाच्या दृष्टीनं परमात्मा स्वरूपाला प्राप्त होणं वगैरे हे आनंदाचा हा अनुभव ज्ञानोबाराय सुखाचा पूर आला म्हणून सांगतात. आणि ज्ञानोबारायांनी पुढे चिंतन करताना सांगितलं की अशा पद्धतीनं पूर आल्यामुळं त्या भावाच्या भिंती मोडून पडल्या आणि आतलंच सुख मूर्त रूपानं अर्जुनाच्या समोर प्रकट झालं. ते अपार सुख आहे, ते सामान्य सुख नव्हे. ज्ञानोबारायांनी चिंतन करताना मग जया तयाकडे, काल आपण शेवटी बोलत होतो या संदर्भामध्ये, मग जया तयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे किंबहुना जोडे अपार सुख. अपार सुख, हे अपारता त्याची सांगण्याकरता ज्ञानोबारायांनी पूर असा शब्द वापरला. आणि असा पूर आला की मग त्याचा काही विचार करायचा नसतो. पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या. प्रेमाच्या लाटा उसळतात, आनंदाचा पूर आला असं तुकोबाराय बोलतात. या दृष्टीनं तो पूर आला आणि त्या पुरामध्ये भगवान बुडून गेले असं ज्ञानोबाराय बोलतात. तेथ वाढू तरी बुडोन या ठेला देव. आता वाढ कोण? वाढ या शब्दाचा अर्थ काय? वाढ म्हणजे व्यापक. गगनाहुनी वाढ नाम आहे का नाही हरिपाठामध्ये? वाढ आहे म्हणजे काय? व्यापक आहे. वाढ शब्दाचा अर्थ व्यापक. आता वाढ, तेथ वाढ तरी बुडोन या ठेला देव. कोण वाढ आहे? व्यापक कोण आहे? देव आहे. पण सुखाचा जो पूर आला त्या पुरामध्ये देव सुद्धा बुडून गेला, इतकं ते सुख जास्त व्यापक होतं, हे सांगण्याचा हेतू आहे. आता इथं एक विचार फक्त सांगतो. हृदया हृदय एक झाले ये हृदयीचे, ते हृदयी घातले द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. दीपे दीप लाविला तैसा परिश्वंगू तो झाला, द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थ. आणि तेव्हा सुखाचा मग तया पूर आला धनंजया, तेथ वाढ तरी बुडोन या ठेला देव. हे म्हणत असताना सुखाचा, प्रेमाचा, ज्ञानाचा विचार करत असताना एक विचार महत्वाचा आहे. ऐका, मी पुन्हा एकदा आपल्याला थोडं वेदांताचं चिंतन सांगतो, पुढे चालतो, मला जास्त अडकायचं नाही, पण थोडा विचार महत्वाचा वाटतो म्हणून बोलतो. लक्षात ठेवा, इथं जो वाढ तरी बुडोन या ठेला देव, इथं हृदया हृदय एक झाले, हे जे आलिंगनाचा परिणाम देवावरचा सांगायचा आहे का अर्जुनावरचा सांगायचा आहे? परिणाम कुणावरचा सांगायचा आहे? वाढ तरी बुडोनिया ठेला देव, हा देवावर परिणाम सांगायचा आहे. हृदया हृदय एक, आलिंगन देण्याचा परिणाम आलिंगन देणाऱ्यावर मानायचा का ज्याला आलिंगन दिलंय त्याच्यावर मानायचा? ऐका, गंमत काय आहे पहा. कुणी कुणाच्या हृदयामध्ये ज्ञान घातलं? भगवंतानी अर्जुनाच्या हृदयामध्ये ज्ञान घातलं. मग मला सांगा, ज्ञान ज्याला मिळतं तो आनंदित होईल का जो ज्ञान देतो तो आनंदित होईल? सरळ आहे, ज्याला दुःख आहे तो सुखी होईल का जो सुखरूप आहे तो सुखी होईल? आपण हे सोपं बोलू, चला सोपं करा. ज्याला दुःखाचा अनुभव आतापर्यंत होता तो सुखाचा अनुभव घेईल की जो मुळातच सुखरूप आहे तो सुखाचा अनुभव घेईल? जो पहिल्यांदा दुःखी होता, मग दुःखी अर्जुन होता का परमात्मा? अर्जुन. मग सुख कुणाला व्हायला पाहिजे? अर्जुनाला. सुखामध्ये बुडून कोण जायला पाहिजे? अर्जुन. आणि बुडलाय कोण? हे काय प्रकरण आहे? आलिंगनाचा परिणाम अर्जुनावर सांगावा का भगवंतावर सांगावा? म्हणून मी दुसरा जो अर्थ भक्तिशास्त्राच्या दृष्टीने विचारात घेतला होता, मला त्याला जास्त महत्व द्यावं वाटतं. त्याचं कारण, भगवंतानी ज्ञान देताना सगळं ज्ञान मुमुक्षूंना देऊन टाकलंय, पण आनंद आणि प्रेम मात्र आपल्या भक्ताकरता राखून ठेवलेलं आहे, असं चिंतन 10व्या अध्यायामध्ये स्वतः भगवंतानी केलं. हा, तेच. असं द्या, दसरा आहे आज. तेही चालतंय, तेही चालतंय, काही आपल्याला दसऱ्याचाच दिवस आहे. असो. म्हणून भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं, ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं
आलिंगन देणारा आणि ज्याला आलिंगन दिलं, आलिंगनाचा विचार चालू असताना या दोघांवरचाही परिणाम सांगणं महत्वाचं असतं. आलिंगन दिल्यानं ज्या भक्ताला आनंद होतो तसा आलिंगनानं ज्या भक्ताला आनंद होतो अशा भक्ताला आलिंगन दिल्याचा आनंद देवाला व्हायला पाहिजे का नाही? आपण पुन्हा अभंगाचा विचार करू. प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे, ऐसा माझा भोळा बाप हरे ताप कवळोनी, न सांगता क्षीण भाग पांडुरंग जाणत असे. ठीक आहे, पुढचं सोडा. परंतु परमात्म्याने भक्ताला आलिंगन दिलं. तुकाराम महाराज देवाच्या दर्शनाला आले आणि भगवंतानी कमरेवरचे हात काढून तुकोबारायांना आलिंगन दिलं. आनंद कुणाला? तुकाराम महाराजांना आनंद का देवाला आनंद? आता माझं बोलणं वाईट आहे, प्रश्न चुकीचा वाटेल, परंतु मी एक विचार सांगतो, मला माहित नाही आपल्याला पटेल न पटेल. देवाचं दर्शन झाल्यानंतर देवाला, तुकाराम महाराजांना देवाच्या दर्शनाचा जेवढा आनंद होतो त्याच्यापेक्षा लक्षपटीनं आनंद तुकाराम महाराजांचं दर्शन झाल्यानंतर देवाला होतो. नाहीतर आषाढी कार्तिकी विसरू नका मज हे कशा करता भक्ताला बोलावं लागलं? सांगत असे गुज पांडुरंग, कशा करता नामदेवरायांना सांगत बसलात तुम्ही की मला आषाढी कार्तिकीला विसरू नका हो, येत जावं इथं? कशा करता नामदेवरायांनी जावं तिथं? गरज कुणाची आहे, नामदेवरायांची का देवाची? गरज कुणाची, भक्ताची का परमात्म्याची? भक्ताची गरज असेल तर देवानी का विनंती करावी, देवानी का गुज सांगावं? म्हणून असा भक्त, एक वाक्य बोलू का, क्षमा मागून बोलतो, देवाची तुमची सगळ्यांची, एकच वाक्य. गंमत ही आहे, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे भक्त भेटायला देवालाही नशीब असावं लागतं. पटेल न पटेल मला माहित नाही, पण त्याच्या नशिबाला सुद्धा रोज नाहीत हे. म्हणून आषाढी कार्तिकी तरी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. अरे सोपं आहे काय? तुकाराम महाराजांची भेट देवाला होणं, मग देवाला आनंद जास्त. तुकाराम महाराजांना जसा आनंद आहे तसा देवालाही त्या आलिंगनाचा आनंद असेलच की नाही? म्हणून अर्जुनावर परिणाम काय झाला? अर्जुनावर परिणाम काय झाला? द्वैत न मोडिता केले आपण आईसे, हा अर्जुनावरचा परिणाम आहे. आणि वाढ तरी बुडोनिया ठेला देव, हा देवावरचा परिणाम. दोन्ही परिणाम ज्ञानोबाराय सांगतात. दोघांनाही आनंद आहे, दोघांनाही त्याचं समाधान आहे. भगवंतानी आलिंगन दिलं आणि परमात्मा व्यापक आहे, पण तो त्या पुरामध्ये बुडून गेला. कारण हा पूरच असा आहे. हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे येथील. कोण आहे दैववान असा? तो दैववान परमात्माही आहे, तसा दैववान भक्तही आहे. या दोघांनाही तो आनंद प्राप्त होतो. मी थोडा वेदांताचा विचार करत होतो म्हणतो, तो थोडा सांगतो जाता. काय आहे, आपण आलिंगनाचा विचार करत असताना आपण द्वैत न मोडिता आपण ऐसे केले, आपण ऐसे केले, इथं अद्वैताचं प्रतिपादन आहे. आणि द्वैत न मोडता इथं द्वैताचं प्रतिपादन. द्वैत शिल्लक राहून अद्वैत स्वरूपाला प्राप्त झाले. द्वैत शिल्लक राहून अद्वैत मानायचं कसं? मग हा अद्वैताचा भ्रम आहे का काय? कारण अद्वैताच्या द्वैताचाच भ्रम असतो असं नाही, अद्वैताचाही भ्रम असतो. आत्मा आणि बुद्धी वेगवेगळी असताना आत्मा आणि बुद्धी एक आहे. काय म्हणतो आपण त्याला? पंचक्लेशापैकी अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. अस्मिता काय आहे? अस्मिता म्हणजे काय? या पंचक्लेशापैकी जी अस्मिता आहे ती अस्मिता काय आहे? आत्मा आणि बुद्धी हे दोन वेगळे असताना ते दोन एक वाटणं, हीच अस्मिता आहे की नाही? म्हणजे दोन वेगळे असताना एक वाटणं, इथं अद्वैताचाही भ्रमच आहे की नाही? देह आणि आत्मा वेगवेगळे असताना आत्मा देहासी आला, येण्याची विषय भोगिला, हा भ्रमच आहे. म्हणजे भ्रम फक्त भेदात असतो असं नाही, अभेदाचाही बऱ्याच वेळेला भ्रम असतो. अभेदाचाही भ्रमच आहे. दोरी आणि सर्प वेगवेगळे असताना दोन एक वाटणं म्हणजे भ्रमच झाला की नाही? असा भ्रम निर्माण झाला. मग द्वैत न मोडिता आपण ऐसे केले, मग हा अद्वैताचा भ्रम आहे का काय? अशी शंका निर्माण आपण बोललोय मागे त्याच्यावर. आणि त्याच्यासाठी म्हणून सोपाधिक आणि निरुपाधिक याचा विचार आपण केला. सोपाधिक भ्रमामध्ये काय आहे आणि निरुपाधिक भ्रमामध्ये काय? आपण आता याचा थोडा विचार करा.
मी पुन्हा मागे जाणार नाही. मला माहिती आहे आपल्याला हे सगळं ज्ञात आहे आणि आपल्याला कंटाळा आणावा असा माझा हेतू नाही. सोपाधिक निरुपाधिक सांगणं ह्याच्यात फार काही तात्पर्य आहे. पण सोपाधिक भ्रमामध्ये उपाधीचा बाध झाला. घटाकाश महाकाश एकरूप आहेच आहे, फक्त उपाधीमुळे भिन्न वाटत होतं. उपाधीच्या काय आहे सोपाधिक भ्रम? उपाधीच्या सानिध्यामुळे निर्माण होणारा आणि उपाधीच्या नाशामध्ये निवृत्त होणारा जो भ्रम आहे त्याला म्हणतात सोपाधिक भ्रम. कर्म आणि दोष यांच्यामुळे क्षुब्ध झालेल्या अविद्येनं निर्माण होणारा आणि वेदांताला विरोधी असणारा, ऐक्य विचाराला विरोधी असणारा जो भ्रम आहे त्याला म्हणतात निरुपाधिक भ्रम. सोपाधिक आणि निरुपाधिकाची चर्चा आपण करून आलोय. सोपाधिक भ्रमामध्ये काय? अविद्या दोन्हीकडे कारण आहे, अविद्येचा क्षोभ दोन्हीकडे कारण आहे. पण एकदा अविद्येचा क्षोभ हा उपाधीमुळे निर्माण झाला तर तो सोपाधिक भ्रम ठरतो. आणि कर्म किंवा दोषामुळे क्षुब्ध झालेली अविद्या जेव्हा वेदांताच्या विरोधी आपल्याला काही दर्शन घडवते त्यावेळेला तो निरुपाधिक भ्रम ठरतो. निरुपाधिक भ्रमामध्ये आणि सोपाधिक भ्रमामध्ये निवृत्तीचा विचार केला तर निरुपाधिक भ्रमामध्ये काय जावं लागतं आणि सोपाधिक भ्रमामध्ये काय जावं लागतं? सोपाधिक भ्रमामध्ये फक्त उपाधीचा नाश, करोनिया नाश उपाधीचा, बस संपलं. एकदा काय त्याच्यामध्ये देवती ही बळे धरिला सायासे करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. ऐक्य झालं. कशाच्या नाशात झालं? उपाधीचा नाश करून झालं. सोपाधिक भ्रम माना. स्वये जनार्दनतेची झाले म्हणजे पूर्वी वेगळे वाटत होते असं जेव्हा आपण म्हणू त्यावेळेला देह रूपानं अंतःकरण ही उपाधी माना, देह ही उपाधी माना आणि परमात्म्यापासून देह नावाच्या उपाधीनं किंवा देह सत्यत्व बुद्धी ही उपाधी माना किंवा अंतःकरण ही उपाधी माना, काही चालेल. या उपाधीमुळे तो भेद जाणवला, अज्ञानामुळं काही असेल तर अंतःकरण हे उपाधी होती, त्या उपाधीचा बाध होऊन गेला. देह सत्यत्व भ्रांती होती, उपाधी होती देह सत्यत्व हीच उपाधी होती, त्याचा बाध होऊन गेला. मग आता देह हा मिथ्या आहे, जगत सगळं मिथ्या आहे ते एकच परमतत्व सिद्ध आहे, सत्य आहे, तेच माझं स्वरूप आहे म्हटलं की तो गेला. मला बोलायचंय काय ऐका, माझा मुद्दा इथंच आहे. दोन्हीकडे एके ठिकाणी अविद्येचा बाध झाला आणि एकीकडे उपाधीचा बाध झाला. नाश म्हणा, बाध म्हणा, काही म्हणा. आता उपाधी जर तुम्ही लौकिक मानत असाल तर नाश म्हणा आणि उपाधी जर तुम्ही कल्पित मानत असाल तर बाध म्हणा. मला त्याचीही काही चर्चा करायची नाही. परंतु घटाच्या नाशाचा किंवा घटाच्या बाधाचा परिणाम कुणावर झाला? परिणाम कुणावर मानतो आपण? घटाकाशावर मानायचा का महाकाशावर मानायचा? ते दोन्ही आधीपासून एक आहेत वगैरे हे सगळं सोडून द्या. आता आपण काय म्हणतो? महाकाश घटरूप झालं म्हणतो का घटाकाश महाकाश रूप झालं म्हणतो? घटाकाश महाकाश रूप झालं म्हणतो. बरोबर आहे, तिथं एकावरचाच परिणाम मानला जातो. परंतु निरुपाधिक भ्रम ज्या वेळेला निवृत्त होतो त्यावेळेला परिणाम काय सांगता? परिणाम काही सांगायचा नाही. तिथं काय सांगता परिणाम? जीव आत्मयाचील आहे तेथे जे होय, काय होय? काहीच होणार नाही. तिथं घडणार काहीच नसतं. जीव ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. कोणत्या अर्थाने प्राप्त होतो? घडतं काय तिथं? काहीच घडत नाही. म्हणून मानला तर परिणाम दोन्हीकडे माना. ज्या दोन भेदामुळे आपल्याला द्वैत जाणवत होतं, ज्या कारणामुळे त्या दोन्हीवरही परिणाम माना, नाहीतर दोन्हीकडे मानू नका. दोन्ही म्हणून इथं जे हृदय एक होऊन ये हृदयीचे ते हृदयी घातले, इथं परिणाम दोघांवरही सांगितला. आपणा ऐसे अर्जुना केले, हा अर्जुनावर झालेला परिणाम. द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थावर होणारा परिणाम आहे. परंतु वाढ तरी बुडोनिया ठेला देव, इथं देवावर झालेला परिणाम सांगितला. तो भावानी परिणाम माना, कोणताही माना, हा परिणाम झाला. आणि वाढ म्हणजे व्यापक असणं, म्हणून इथं निरुपाधिक भ्रमाची निवृत्ती माना, सोपाधिक भ्रमाची निवृत्ती मानू नका. निरुपाधिक भ्रम गेला असं म्हणा. आता वाढ म्हणजे व्यापक, एक व्यापक परमतत्व आहे पण ते बुडून गेलं. व्यापक बुडेल तर ज्याच्यामध्ये बुडेल ते व्यापक होईल का बुडणारा व्यापक होईल? वाढ तरी बुडोनिया ठेला देव, देव कसा बुडून जाईल? पण देव बुडतो, पुष्कळ वेळेला बुडालेला आहे. हे माझं म्हणणं नाही, मी आपल्याला प्रमाण सांगतो. 1, 2, 3 दाखले देतो त्याचे. परमात्मा तिथं बुडाला होता की नाही मला सांगा. हिरण्याक्ष पृथ्वीला घेऊन समुद्राच्या तळाशी जाऊन लपला.
भगवंतानी कोणता अवतार घेतला? वराह अवतार घेतला. आणि वराह अवतार घेऊन ती पृथ्वी बाहेर काढायला भगवान कुठे गेले? समुद्राच्या तळाशी गेले. म्हणजे समुद्रात बुडले की नाही? म्हणजे परमात्मा बुडतो की नाही? मी माझं प्रमाण चूक, भागवत बघा, प्रमाण चूक आहे का? परमात्मा बुडाला. बरं जाऊ द्या, हेही उदाहरण तुम्हाला जर अजून नको वाटत असेल तर अजून उदाहरणं सांगतो मी तुम्हाला, अजून उदाहरणं सांगतो. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपण पहा. 2 प्रमाण सांगतो, एक नाही. तुम्ही किती माझी नाकाराल. हिरण्याक्ष नाकारा, ठीक आहे. वराह अवतारामध्ये भगवान बुडाले, नाकारायचं नाकारा. मी आता दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. भगवान संदीपनी ऋषींकडे राहिले. तिथून निघताना काय गुरुदक्षिणा देऊन म्हणून विचारलं. आईसाहेबांना विचार म्हणून गुरु महाराजांनी सांगितलं, आईसाहेबांकडे मुलगा आणा. मुलगा कुठे? समुद्राने गेला. मग भगवान कुठे गेले? बुडले की नाही? बुडले. मुलगा आणला की नाही? आणला. ठीक आहे, तो यमाकडे होता, तिथून आणला. पण समुद्राकडे गेले, समुद्राला विचारलं, आत गेले समुद्राकडे, म्हणजे बुडले. बरं, हेही मान्य करू नका, लक्षणेने लावून घ्या. समुद्राकडे गेले, लक्षणेने लावून घ्या. ठीक आहे, अजून मी दुसरं उदाहरण सांगतो. याला तर प्रमाण देऊन सांगतो. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला ते अवताराला आले मथुरेमध्ये, तिथून वडिलांना सांगितलं नंदाच्या घराला, मजनेई गोकुळाला. मग वसुदेवाने त्यांना टोपलीमध्ये ठेवलं, टोपली उचलली, तिथून निघाले. मंद मंद पाऊस पडत होता. यमुनेच्या किनाऱ्यावर आले, निघाले. यमुनेचं पाणी वाढलं, भगवंतानी पाय बाहेर काढला, यमुना दुभंगली. झालं. यमुना दुभंगल्याचं कारण सांगताना काय कारण भक्तिशास्त्र का? हरिसुरीने त्याच्यावर जी उत्प्रेक्षा केली, त्याच्यामध्ये हरिसुरी काय म्हणतात की यमुना दुभंगली याचा अर्थ यमुनेने या निमित्तानं जगाला असं सूचित केलंय की आपल्या दुःखाचं निवारण करणारा महात्मा तो संत रूपाने किंवा परमात्मा रूपाने जर आपल्याकडे येत असेल तर आपलं अंतःकरण त्याच्या समोर मोकळं करायला माणसांनी लाजू नये, हे सांगण्याकरता म्हणून यमुना दुभंगली. परमात्मा आल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये काय दुःख आहे, आपलं हृदय मोकळं केलं पाहिजे. आणि ते अंतःकरण दुभंगून यमुनेने दाखवून दिलं की देवा, माझ्याकडे दुसरं तिसरं काही नाही, हा कालिया नावाचा सल माझ्या अंतःकरणामध्ये राहतो आहे, तेवढा सल माझा तुम्ही काढून टाका. यमुना दुभंगली आणि यमुनेने आपलं मन मोकळं केलं, आपलं अंतःकरण देवासमोर मोकळं केलं आणि कालियाचं दुःख माझ्या अंतःकरणामध्ये आहे हे भगवंताला सूचित केलं. भगवंतानी सांगितलं ठीक आहे, चिंता करू नको. पाय बाहेर काढला, याच्यातच भगवंतानी दाखवून दिलं की तुझी काही त्या दुःखाची चिंता करू नको, तुझं ते दुःख तर मी पायाखाली दाबून टाकेन. भगवंतानी पाय बाहेर काढला. झालं. मग भगवान मोठे झाले, हळूहळू खेळायला लागले, यमुनेमध्ये यायला लागले, रानामध्ये गायी चारायला लागले. मग एकदा भगवंताच्या लक्षात आलं कालियाचं दुःख दूर करायचंय. मग ते भगवान ते एके दिवशी मुद्दाम चेंडू यमुनेमध्ये फेकला. मग कोणी जाईना तिथे. मग भगवान म्हणाले मी जातो. मग भगवान गेले तर नुसता चेंडू वरच्यावर घेऊन यावा की नाही, तिथलं पाणी मुद्दाम ढवळून काढलं, त्याच्यानं तो कालिया खवळला. तो आला, त्यांनी भगवंताला मारण्याचा प्रयत्न केला. मग भगवंताचं आणि कालियाचं जे युद्ध सुरू झालं, त्याच्यामध्ये त्या कालिया बरोबर युद्ध करताना भगवान कधी खाली जायचे, कालिया वर दिसायचा, कधी भगवान वर दिसायचे, कालिया खाली दिसायचा. भगवान खाली गेले की गोपाळ काय ओरडायचे, हरी बुडाला. काय तुकाराम महाराजांचे शब्द काय आहेत, हरी बुडाला, बोंब घाला. सगळे आरडाओरडा करायला लागले तिथं. अरे हरी बुडाला. माझा मुद्दा एवढाच आहे, मला पुढे जायचंच नाही. बुडाला की नाही मला सांगा. हरी बुडाला, बोंब घाला, घरचे त्याला ठावा नाही. अरे घरच्यांना माहित नाही बाबा हा इथे आलाय, कालिया बरोबर युद्ध करतोय, जा कोणीतरी सांगा यशोदेला, नंद बाबाला कळवा, हरी बुडाला, बोंब मारा. त्यावेळेला काही फाल्गुन पौर्णिमा नव्हती, काही नाही. पण बोंब घाला म्हणजे काय, म्हणजे सगळ्या गावाला ओरडून सांगा बाबा की हरी बुडाला. आता हरी बुडाला हा माझा तेवढाच मुद्दा. आपण वराह अवताराच्या वेळेला पहा, नाही आपण गुरुपुत्र आणतानाचा विचार भगवंताचा पहा, नाही भगवंतानी तुकाराम महाराजांचं वचन आपल्याला प्रमाण आहे की भगवान कालिया बरोबर युद्ध करताना पाण्यामध्ये बुडाले होते. म्हणजे भगवान बुडण्याची शक्यता आहे की नाही, शक्यता आहे. साध्या पाण्यामध्ये जर भगवान बुडू शकतात तर सुखाच्या पुरामध्ये बुडायचे नाहीत काय? काही मुत्तिक न्याय.
सुखाच्या पुरामध्ये बुडणार नाहीत का? बुडणार. कशात बुडतील भगवान? भगवान कदाचित साध्या पाण्यात बुडणार नाहीत, कारण ते महाभूत आहे, शेवटी काही झालं तरी पंचीकृत आहे, त्याच्यात भगवान बुडणार नाहीत. मग भगवान बुडतील कशाला? सुखाच्या पुरात म्हणजे कशाला? भक्ती सुखाच्या पुरामध्ये बुडतील. भक्तिप्रेमामध्ये भगवान बुडून निघतील. भगवान त्याच्यामध्ये आत जातील, अर्थात अंतर्धान पावतील. नाही त्या पुरातच राहावं असं त्यांना वाटेल. डोकं सुद्धा वर काढायची भगवंताला इच्छा होणार नाही, इतकं भक्तिसुख परमात्म्याला आवडतं. ते कशा पद्धतीनं परमात्मा बुडाले याचं वर्णन आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे करून दिलंय. बघ, ज्ञानोबराय म्हणतात, सिंधू सिंधू ते पावो जाये, ते पावणे ठाके दुणा होये, वरी रिगे पुरवणीये आकाशही. ज्ञानोबराय बोलतात, अशा पद्धतीनं परमात्मा त्या सुखामध्ये बुडाले. सिंधू सिंधू ते पावो जाये. आता हे जे वर्णन आहे हे भगवान आणि अर्जुन या दोघांच्या एकत्रित येण्यामुळे काय घडलं ते सांगणारा हा परिणाम. सिंधू सिंधू ते पावो जाये, काय होईल बाबा तिथं? काही होणार नाही. ते पावणे ठाके पण दुणा होय. पावणं म्हणजे एकमेकांना मिळणं, सिंधू म्हणजे समुद्र. समुद्र समुद्राला मिळाला, दोन समुद्र मिळाले. दोन समुद्र का म्हटलं? परमात्मा समुद्र आहे, बरोबर आहे. अर्जुनाला समुद्र का म्हटलं? कारण आपण ऐसे केलंय ना, आता केल्यामुळं हा जसा समुद्र आहे तसा तोही समुद्र झाला. मग हे दोन समुद्र एकमेकांना मिळाले, ते पावणं ठाय आहे. ते एकमेकांना मिळणं बाजूला राहू दे, पण दुणा होय. पण पाणी मात्र दुपटीनं वाढील की नाही? समुद्र समुद्राला मिळालं, काय होईल? दोघांचं पाणी एकरूप होऊन जाईल. पाणी पाण्याशी एकरूप होतच असतं, त्याच्यात नवीन काही नाही. जैसी जवळिकेची सरोवरे आपण काल बोलून आलो. उचंबळलिया कालवती परस्परे, मग तरंगची धवळारे तरंगची होती. उचंबळलिया सरोवर जर एक उचंबळून आलं एक झालं तर त्यांच्या पाणी जसं एकमेकांमध्ये एक होऊन जातं, तशी दोन समुद्र मिळाल्यानंतर एकमेकांचं पाणी एकमेकांमध्ये होऊन गेलं, एक रूप झालं. ते पावणे ठाके एकमेकांना मिळणं बाजूला राहू द्या, कारण ते आधीच मिळालेले आहेत, पण दुणा होय. पाणी मात्र दुपटीनं वाढतं. वरी रिगे पुरवणीये आकाशही, आणि त्याची उंचीही वाढत जाते. पौर्णिमेला चंद्राकर्षणामुळं भरती येते समुद्राला, तसं ते पाणी वर आकाशामध्ये खेचलं जातं. आकाशामध्ये खेचलं जातं याचा अर्थ भरती येते, म्हणजे आकाशापर्यंत त्या पाण्याची मजल जाते. दोन समुद्र एकमेकांना मिळाल्यानंतर त्याची लांबी वाढेल, रुंदी वाढेल, खोली वाढेल आणि उंची वाढून जाईल. तसं अर्जुन आणि परमात्मा एक झाले, दोघांच्या अंतःकरणातलं सुख एकमेकांना प्राप्त झालं. आता समुद्र म्हणजे काय? एक वाक्य बोलतो. आपण आता ढोबळ बोललो, अर्जुन एक समुद्र आणि भगवान एक समुद्र, एवढंच मानायचं का? नाही. सुखाचा पूर आला हे शब्द ज्या अर्थाने वापरले तिथंच समुद्र मानायचं आहे. अर्जुनाच्या अंतःकरणात प्राप्त झालेली सुखाची व्यापकता आणि भगवंताच्या अंतःकरणामध्ये आधीपासून असणारी सुखाची व्यापकता, ही दोन व्यापक सुख, हेच दोन समुद्र आहेत. आणि ते समुद्र एकमेकांना मिळाल्यामुळे सुखच सुख वाढत राहिलं, आकाशापर्यंत वाढत गेलं. याचा अर्थ सुखाशिवाय या जगतामध्ये त्यांना दुसरं काहीही जाणवलं नाही, इतकं ते सुख त्या दोघांमध्ये वाढत राहिलं. तैसे तया दोघांचे मिळणे, दोघा नावरे जाणावे कवणे, किंबहुना श्री नारायणे विश्वकोंदले. त्या पद्धतीनं या दोघांना, इथं थोडा विचार आहे, तैसे तया दोघांचे मिळणे, अशा पद्धतीनं समुद्र समुद्राला मिळावा तसं दोघांचं, भगवंताचं आणि अर्जुनाचं एकमेकांना मिळणं झालं. दोघा नावरे जाणावे कवणे, दोघांनाही दोघांचंही सुख आवरलं नाही. अर्जुनाला आपलं सुख आवरता आलं नाही, भगवंताला आपलं सुख आवरता आलं नाही. नावरे आणि जाणावे कवणे, कुणी कुणाला जाणावं? कुणी कुणाला? भगवंतानी अर्जुनाला जाणावं का अर्जुनानी भगवंताला जाणावं? द्वैत न मोडिता केले आपण ऐसे झाल्यामुळं ज्ञानोबारांनी म्हणून त्याचं उत्तर पुढे सांगून टाकलं, कोणीच कुणाला जाणायचं आता कारण राहिलं नाही. किंबहुना श्री नारायणे विश्वकोंदले. आता सगळीकडे नारायणच नारायण आहे. सगळं विश्व नारायणानं कोंदून गेलं, सगळं विश्व त्या सुखानं कोंदून गेलं. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, मागे पुढे आनंद कोंदून राहिला. किंबहुना श्री नारायणे विश्व कोंदले. हे विश्व कोंदून गेलं नारायणानं. म्हणजे काय झालं? एक व्यापक परमतत्वाचा अर्जुनाला अनुभव आला एवढंच म्हणणं नाही.
अर्जुनही नारायण स्वरूप आणि परमात्माही नारायण स्वरूप झाल्यामुळं कुणी कुणाला नारायण म्हणून जाणावं कळायचं कारण नाही. भगवंताकडे जेव्हा अर्जुन पाहतो तेव्हा नारायण रूपामध्ये परमात्मा दिसतात आणि परमात्मा ज्या वेळेला अर्जुनाकडे पाहतात तेव्हा नरनारायणाच्या रूपामध्ये असणारा नर हा नारायण स्वरूपच होतो. काय आहे संन्यास विधीमध्ये आहे की नाही, संन्यासा विधीमध्ये काय आहे, प्रेषोच्चार करायचा असतो. प्रेषोच्चार म्हणजे काय, 4 महावाक्यापैकी एक महावाक्य गुरूंनी जे सांगितलेलं असतं त्याचा उच्चार करायचा असतो. तत्वमसी अहम ब्रह्मास्मी अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म, या 4 महावाक्यापैकी एक महावाक्य त्या पीठाचं आचार्य जे सांगतील त्या पीठाचं म्हणून जे महावाक्य असतं ते महावाक्य उच्चारलं जातं. आणि तो जो साधक असतो, जो संन्यास घेत असतो, ज्याच्या अंतःकरणामध्ये परिपूर्ण वैराग्य असतं, यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत, याच नियमामुळे त्याच वेळेला संन्यास घ्यावा ज्या वेळेला अंतःकरणामध्ये पूर्ण वैराग्य उदयाला आलेला असावं. आणि अशा वैराग्यानं संन्यास घेणारा तो संन्यासी ज्या वेळेला संन्यास घेतो त्यावेळेला प्रेषोच्चार करतो. अहम ब्रह्मास्मी असा प्रेषोच्चार त्यांनी केला की शास्त्राचा नियम असा आहे, प्रेषोच्चार केला की तो नर राहत नाही, तो नारायण होतो. नर राहत नाही. प्रेषोच्चार मात्रेण नरो नारायणो भवेत असा संन्यास विधीमध्ये विधीच आहे. नुसता प्रेषोच्चार झाला, प्रेषाचा उच्चार झाला, तत्वमसी अहम ब्रह्मास्मी असा उच्चार त्यांनी केला की आता त्याने नर म्हणून घ्यायचं नाही, आता तो नारायण झाला. अहम ब्रह्मास्मीन तत्वमसी मध्ये काय हो, तत् म्हणण्यामध्ये त्वम म्हणण्यामध्ये असी म्हणण्यामध्ये ऐक्य आहे. तत् म्हणण्यामध्ये आणि त्वम म्हणण्यामध्ये तू म्हणण्यामध्ये आतापर्यंत जर आपण वाच्यार्थानं विचार केला तर नर, आणि तत् म्हणण्यामध्ये वाच्यार्थानं विचार केला तर नारायण. काय लक्षणेने विचार करताना आपण कुटस्थ चैतन्य, केवल चैतन्य काही म्हणा, प्रेषोच्चार झाला, तत्वमसी महावाक्याचा बोध झाला की नर नारायण होऊन जातो. ऐक्य विचार प्राप्त झाला की नर नारायण स्वरूपाला प्राप्त झाला. ये हृदयीचे ते हृदयी घातले, अर्जुनाचं नरत्व निघून गेलं आणि अर्जुनही नारायण स्वरूपाला प्राप्त झाला. नरो नारायणो भवेत अर्जुनाच्या बाबतीत घडलं, कारण ऐक्य विचार सांगितला गेला. असं ऐक्य विचाराच्या बोधामुळं अर्जुनाला नारायणत्व प्राप्त झाल्यामुळे भगवान जेव्हा अर्जुनाकडे पाहतात तेव्हा अर्जुन नारायण म्हणून दिसतो, आणि अर्जुन ज्या वेळेला परमात्म्याकडे पाहतो त्यावेळेला परमात्मा त्याला नारायण दिसतात. म्हणून दोघेही एकमेकांना जर नारायण म्हणून पाहत असतील तर किंबहुना श्री नारायणे विश्व कोंदले, सगळ्या विश्वामध्ये ते नातं नारायण तत्व भरून राहिलेलं आहे. मग कुणी कुणाला जाणावं, जाणण्याचा विषय राहिला नाही. परमात्मा नारायण असून अर्जुनाला नारायण रूपानं जाणतो म्हणजे स्वरूपानं जाणतो. अर्जुन नारायण झाला, परमात्म्याला नारायण रूपानं जाणतो म्हणून स्वरूपानं जाणतो. मग कुणी कुणाला जाणायचं राहिलं, आता दोघंही एकमेकांचं स्वरूप झाले, मग कोणी कुणाला जाणायचं राहिलं नाही. म्हणून किंबहुना श्री नारायणे विश्व कोंदले, हे ज्ञानोबाराय त्याचा परिणाम दोघांवरही झालेला सांगतात. एक परिणाम अर्जुनावर झाला, आपण पे झाला. एक परिणाम भगवंतावर झाला, वाढ तरी बुडोनिया ठेला देव. आणि एक परिणाम दोघांवरही झाला, श्री नारायणे विश्व कोंदले. दोघांवरचाही परिणाम नारायण स्वरूप होणं, भक्तिप्रेमामध्ये बुडून जाणं हा भगवंतावरचा परिणाम, आणि ज्ञान स्वरूपामध्ये एकरूप होऊन जाणं हा अर्जुनावरचा परिणाम. अर्जुनावर झालेला परिणाम ज्ञान संबंधानं लावा, भगवंतावर बुडून गेल्याचा परिणाम भक्ती संबंधानं लावा, आणि एकमेकांवर झालेला समत्वाचा परिणाम हा नारायण संबंधानं लावला तर आपल्याला दोघांवरही तो परिणाम झाला असं चिंतन करता येतं. इथं भगवंताने या ज्ञानोबाराने या सगळ्या श्लोकाचा भाव संपवून टाकला. हा श्लोक संपला इथं, आणि मग पुढं आता ज्ञानोबाराय या संबंध गीतेचं महात्म्य सांगतात, कारण हा श्लोक म्हणजे गीतेचं सार आहे. या गीतेमध्ये मग ज्ञानोबारायांनी पहिल्या अध्यायापासून ते या अध्यायापर्यंत कसं कसं सार रूपानं सगळं आतापर्यंत सांगितलं गेलं याचा विचार सांगितलेला आहे. त्याचा प्रारंभ ज्ञानोबाराय करतात, एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारैक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले. भगवंताने हे गीताशास्त्र प्रकट केलं असं ज्ञानोबाराय बोलतात. ते काय प्रकट केलं, कसं प्रकट केलं, गीतेला शास्त्र म्हणायचं कारण काय, आणि सर्वकारैक पवित्र अधिकारैक पवित्रे असं गीतेच्या संबंधानं ज्ञानोबाराय का बोलतात याचा विचार करायचा आहे. उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंडा महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज.